निर्विघ्नं मे देव सर्वकार्येषु सर्वदा. बुद्धिदत्त श्री गजानन व भगवान श्रीराम आणि इथे उपस्थित सर्व थोरा मोठ्यांना मी नमस्कार करतो. आज मी अध्यात्म या विषयावरती बोलायला आलोय, पण माझ्यासाठी ही एक परीक्षा असणार आहे, कारण अध्यात्म हा विषय फार खोल असा आहे आणि ती खोलाई अनुभव आणि वयाप्रमाणेच आपल्याला प्राप्त होते. तरी मी आज जितकी खोलाई या विषयावरची मी अनुभवली आहे त्याप्रमाणे बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे. खरं तर बघायला गेलं तर मी आज तुम्हाला नवीन असं काही सांगू नाही शकत, कारण की तुमचा एक्सपिरियन्स माझ्यापेक्षा नक्कीच जास्त आहे. पण मी तुम्हाला ज्या गोष्टी ऑलरेडी माहिती आहेत त्यांना एक प्रॉपर स्ट्रक्चर्ड मॅनर मध्ये तुमच्या समोर प्रस्तुत करायचा प्रयत्न करेन. तर मी तुम्हाला पहिले माझा बॅकग्राऊंड या फील्ड मधला कसा आहे ते तुम्हाला सांगू इच्छितो. मी निखिल देशपांडे, मी प्रॉपरली अमरावतीचा आहे आणि एका टिपिकल ब्राह्मण घरामध्ये जन्माला आल्यानंतर देवाधर्माचं जे वातावरण आहे ते माझ्या घरामध्ये लहानपणीपासूनच राहिलेलं आहे. आणि आम्ही पारनेरकर महाराजांचे शिष्य आहोत. ते पारनेरला असतात, अहमदनगर जिल्हा. आणि तिथे मी 1 वर्ष राहून देखील आहे महाराजांजवळ. आम्ही त्यांना दादा म्हणतो. ऍक्च्युली त्यांचा एक फिलॉसॉफी आहे, प्रत्येकाची एक राहण्याची फिलॉसॉफी असते, प्रत्येक गुरूंची एक शिकवण्याची फिलॉसॉफी असते. त्यांची पण एक फिलॉसॉफी आहे पूर्णवाद नावाची. तर मी आज जे काही सांगणार आहे ते मला जे पूर्णवादातून कळालेलं आहे, तसा मी जसं आधी म्हटलं की अध्यात्म हे खूप वास्ट असं आहे, खूप खोल आहे. त्या खोलाईमधून मला पूर्णवादाबद्दल जितकं कळलं तितकं मी आज इथे सांगणार आहे. तर दादा असं म्हणतात की एका चांगल्या जीवनासाठी, एका सक्सेसफुल जीवनासाठी, एका सुखी जीवनासाठी आपल्या आयुष्यात 3 पैलू असतात. ते प्रत्येकाच्या आयुष्यातच असतातच. तर ते 3 पैलू कोणते? तर आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक. हे तिन्ही पैलू आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये असतात. आज खर तर गायत्री काकूंनी म्हटलं की मी उपासनेबद्दल बोलेल, पण मला नंतर विचार आला की उपासना ही खूपच छोटी गोष्ट झाली. पण जर मी अध्यात्म आणि अनुभूती जी माझा एक्सपिरियन्स आहे तो जर मी तुम्हाला सांगितला तर जास्त चांगलं वाटेल. तर आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक आज आपण या विषयावरती बोलणार आहोत. खरं तर कोणाला माहिती आहे का की अध्यात्म म्हणजे काय? खरंच अध्यात्म म्हणजे काय असं कोणी मला सांगू शकेल का? की तुम्हाला काय वाटतं अध्यात्म म्हणजे काय? कोणी पण? येस, अदिती. समस्सर्वेषु भूतेषु समस्सर्वेषु भूतेषु समस्सर्वेषु भूतेषु. बर, अजून कोण? काही नाही, आत्म्याबद्दलचं ज्ञान. अगदी खरंय. आत्म्याबद्दलचं ज्ञान किंवा आत्म्यासोबतचा आपला एक संबंध जो असतो त्याला आपण आध्यात्मिक किंवा अध्यात्म असं म्हणतो. पण मग जर अध्यात्म हा आत्म्यासोबतचा कनेक्शन आहे किंवा आत्म्यासोबतचा संबंध आहे, मग अधिभौतिक म्हणजे काय? तर जगासोबतचा संबंध, जगासोबतची कनेक्शन. आणि अधिदैविक काय? म्हणजे देवासोबतचं कनेक्शन, देवासोबतचा संबंध. स्वतःसोबतचा संबंध अध्यात्म, जगासोबतचा संबंध अधिभौतिक आणि देवासोबतचा संबंध म्हणजे अधिदैविक. बरोबर. आता याच्या पुढे जाण्याआधी मी तुम्हाला एक छोटीशी, आमच्या इंजिनिअरिंग मध्ये म्हणतात केस स्टडी, अशी केस स्टडी सांगतो. चालेल? छान गोष्ट आहे, ऐका. मी जेव्हा माझ्या कॉलेजमध्ये होतो तेव्हा मला एक क्लब ओपन करायचा होता. एक ग्रुप ऑफ पीपल मला एक ओपन करायचा होता, रोड ट्रॅक नावाचा. आणि मी ओपन करायला गेलो आणि मला प्रिन्सिपल सरांनी वगैरे सगळ्यांनी हो सगळं म्हटलेलं आणि आमचे प्रिन्सिपलच नेमके चेंज झाले. बरोबर. मला का तो क्लब ओपन करायचा होता? कारण की मला असं वाटलेलं की माझ्यामध्ये पब्लिक स्पीकिंग स्किल्स आहेत, किंवा मला जर 4 गोष्टी येतात त्या मला माझ्या ज्युनियर्सला शिकवायच्या होत्या, किंवा मला बाहेरच्या प्रोफेशनल्सला कॉलेजमध्ये आणून त्यांना माझ्या ज्युनियर्सला शिकवायचा तो एक प्लॅटफॉर्म मला द्यायचा होता. तर मला तो क्लब ओपन करायचा होता हे माझ्या डोक्यामध्ये होतं. पण आमचे नवीन प्रिन्सिपल सर आले आणि त्यांनी काही आम्हाला त्याची परमिशन दिली नाही. ते खूप अगेन्स्ट होते या गोष्टीच्या बाबतीत.
पण आता मग हा प्रॉब्लेम आहे, तर या प्रॉब्लेमला कसं सॉल्व्ह करणार? तर नेक्स्ट बेस्ट थिंग ऍज इंजिनियर्स डू, मी आमच्या प्रोफेसर्स कडे गेलो, त्यांना म्हटलं की सर मॅम तुम्ही प्लीज सरांशी बोला, त्यांना कन्व्हिन्स करा. तर हा मी दुसरा वे काढला. तो वे सुरूच होता. तर मी एक 30-40 जणांना जे मला माझ्या क्लबमध्ये हवे होते त्यांना मी गोळा केलं. त्यांना सांगितलं की हा असा असा क्लब आपल्याला सुरू करायचा आहे, माझी अशी इच्छा आहे, असं असं विजन आहे त्या क्लबला घेऊन, तर तुम्ही जर माझ्यासोबत असाल तर चला आपण याच्यावरती काम करूया. थँकफुली ते सर्वजण मला हो म्हटले आणि आम्ही त्या क्लबवरती काम करायला सुरुवात केली, त्या स्ट्रक्चरवरती काम करायला सुरुवात केलं. सुरू तर करू नव्हतो शकत कारण की सर अजूनही नाहीच्याच याच्यावरती टिपून होते. मग आम्ही काय करावं बा, तर रोटरीच्याच याच्यामध्ये आम्हाला एक सर सापडले, VNIT चे प्रोफेसर, जे आमच्या प्रिन्सिपल सरांचे क्लासमेट होते कॉलेज टाइम मधले. मग आम्ही त्या सरांना अप्रोच केला की सर तुम्ही तर आपलेच आहात, प्लीज आमच्या प्रिन्सिपल सरांशी बोला, तुमचे मित्र आहेत, त्यांना थोडं समजवा की हा क्लब चांगला आहे, प्लीज याला ओपन करायला लावा. आणि मग असेच बरेच महिने गेले, ते सर बोलले, प्रोफेसर बोलले, आम्ही पुन्हा पुन्हा जाऊन आलो आणि मग कुठेतरी जाऊन तो क्लब फॉर्म झाला. बरं, पण क्लब फॉर्म झाल्यानंतर त्याला चालवायचं कसं, त्याला कुठे न्यायचं, कोणत्या ऍक्टिव्हिटीज करायच्या, हे कसं डिसाईड करणार? तर मग मी विचार केला, विनिमय केला आणि माझ्या विचार विनिमयानंतर मला जी विजन कळाली की या क्लबला आपण कुठे घेऊन जाऊ शकतो, मग तो विचार केल्यानंतरच मी तो क्लब पुढे नेऊ शकलो. आणि तो आता 4 वर्ष झाले आहेत तो क्लब एक्झिस्ट करतो आणि थँकफुली तो अजूनही पुढे चालेल अशी माझी आशा आहे. तर ही एक छोटीशी स्टोरी आहे. ही आपण स्टोरी आपल्या ध्यानीमनी ठेवू पुढे जेव्हा मी बोलेल तेव्हा. तर ही झाली स्टोरी आणि आपण आधी बोलत होतो आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक या विषयांवरती. तर आपण एक एक करून या पैलूंना अजून जाणून घेऊयात. सर्वप्रथम म्हणजे आध्यात्मिक, आणि जसं की अदितीजींनी आधी सांगितलं, अध्यात्म म्हणजे स्वतःसोबतचं, आत्म्यासोबतचं कनेक्शन. पण मग जर तुम्हाला असं वाटत असेल की यार नाही निखिल, माझं तर माझ्या आत्म्याबद्दल काही कनेक्शन नाही वाटत, की मी खूप आध्यात्मिक नाही. आपण बरेच लोकांना असं ऐकताना बघतो, नाही बाबा मी आध्यात्मिक नाहीये, मी खूप मॉडर्न आहे, मला काही या विषयामध्ये पडायचं नाही आणि मी मानतच नाही की मी आध्यात्मिक आहे. पण मग आध्यात्मिक नाही म्हणजे खरं काय? जर तुम्ही म्हणत असाल की तुम्हाला तुमच्या आत्म्यासोबत कनेक्शनच नाही, तर मी म्हणतो हे अगदी चूक आहे. का? कारण की आत्मा म्हणजे काय? बरेच लोक त्याला परमात्मा म्हणतात, बरेच लोक त्याला आपलं सबकॉन्शियस माइंड म्हणतात, बरेच लोक त्याला इगो म्हणतात. आत्म्याचे नाव भरपूर आहेत, पण ती गोष्ट एकच आहे. जेव्हा आता तुम्ही माझं ऐकत आहात, आज मी बोलत आहे, तुम्ही माझं ऐकत आहात, पण तरी तुमच्या बॅक ऑफ द माइंड काहीतरी वेगळे विचार सुरू आहेत की नाही? तुम्ही जेव्हा झोपायला जरी जाता तेव्हा तुम्हाला तो आत्मा आपल्या स्वप्नांमध्ये कन्वर्ट करतो. जेव्हा तुम्ही सुद्धा बोलत असता तेव्हा तुमच्या बॅक ऑफ द माइंड काहीतरी गोष्टी सुरू असतात, की एक जो वादविवाद जो असतो तो आपल्या मनामध्ये सुरू असतो लहानपणीपासूनच. मग तो वादविवाद आपण खरं तर कोणासोबत करतो आहे असं कधी वाटलं का? मला तर वाटलेलं की यार कोणीतरी माझ्या शरीरामध्ये माझ्याशिवाय राहत आहे, की इतके विचार कसे काय येत आहेत, की दोन्ही विचार सुरू आहेत, माझ्या मनामधले माझे विचार वेगळे आणि माझ्या आतून येणारे वेगळे विचार. मग हे दोन विचार कसे? हे दोन विचार असे कारण की एक माझे विचार, एक माझ्या आत्म्याचे विचार, आणि त्यांच्या मधलं ते जो समतोलपणा आहे तोच अध्यात्म. तर जर तुम्ही म्हणत असाल की मी आध्यात्मिक नाही, हे चुकीचं, कारण की तुम्ही लहानपणीपासून आध्यात्मिक, कारण तुम्ही लहानपणीपासून तुमच्या आत्म्याशी बोलत आहात, तुमच्या आत्म्यासोबत एक संबंध ठेवत आहात. त्यामुळे नेक्स्ट टाइम जर तुम्हाला कोणी पण म्हटलं की नाही मी तर आध्यात्मिक नाही, तर तुम्ही त्याला म्हणाल बाबा रे तू चुकीचं आहे. आध्यात्मिक सर्वच जण असतात, अधिदैविक नसू शकतात. तुम्ही देवाला मानू नाही शकत किंवा देवासोबत तुमचा संबंध नसू शकतो, पण स्वतःसोबत तुमचा संबंध लहानपणीपासून, जन्मापासूनच असतो. ही गोष्ट तेवढीच खरी. म्हणजे सर्व आपल्या जन्मापासूनच आध्यात्मिक असतात. आता आध्यात्मिक जर आपण आहोत तर या गोष्टीला आपण एक्सेल कसं करावं? कोणत्या अशा 2 पैलू असावे ज्यांनी आपण आध्यात्मिक अजून चांगल्या दृष्टीने बनू शकतो? तर आम्हाला दादा यात आपण आधी 3 पैलू बघितले, या तिन्ही पैलूंच्या नंतर आम्हाला दादा अजून 6 पैलू देतात, की जर ह्या 6 पैलू आपण मास्टर केल्या तर आपण आयुष्य खूप सुखदायी जीवू शकतो.
तर आध्यात्मिक मध्ये कोणते ते पैलू येतात, तर नैपुण्य आणि योजकता या 2 स्किल्स आहेत, ज्या आपण जर स्वतःमध्ये बाळगल्या तर आपण एक चांगले आध्यात्मिक मनुष्य बनू शकतो. नैपुण्य म्हणजे काय? नैपुण्य म्हणजे कोणत्याही स्किल मध्ये तुम्ही मास्टर व्हावं, की तुम्ही जी पण गोष्ट करावी ती गोष्ट एकदम परफेक्ट रित्या करावी, याचा अर्थ नैपुण्य असं मी समजतो. मी आधीच तुम्हाला सांगितलं की जी माझी समज आहे या विषयांबाबतीत मी तिथे प्रस्तुत करतोय. माझं चुकीचंही असू शकतं आणि यू इज अ व्हेरी वेलकम की तुम्ही मध्ये म्हणू शकता की निखिल नाही असं नाहीये, असं असू शकतं म्हणून. तर आपण नैपुण्य आणि योजकता या 2 गोष्टींबाबतीत बोलत होतो. नैपुण्य म्हणजे एका स्किल बाबतीत खूप चांगलं राहणं. एक्झाम्पल घेऊया. मी जे तुम्हाला स्टोरी सांगितली त्या स्टोरीमध्ये जर नैपुण्य कुठे दाखवायचं असेल तर मला असं वाटलेलं की मला पब्लिक स्पीकिंग चांगली जमते, मी 4 लोकांशी चांगल्याने बोलू शकतो म्हणून मी क्लब ओपन करावा. तिथे मला असं वाटलं की माझ्यामध्ये नैपुण्य आहे. ते नैपुण्य माझ्या डोक्यामध्ये होतं. बरेच लोकांना गाण्यामध्ये नैपुण्य असतं, गायत्री काकूंना लिखाणामध्ये नैपुण्य आहे. आपल्या इथे प्रत्येक जणामध्ये कोणत्या ना कोणत्या बाबतीत एक नैपुण्य नक्कीच असतं आणि त्या नैपुण्याशिवाय तुम्ही तुमच्या आत्म्याशी संबंध ठेवूच शकत नाही, तुम्ही या जगात वावरूच शकत नाही, कारण विदाउट एनी स्किल्स या जगात तुम्ही समोर जाऊ शकत नाही. आपण मला आय एम शुअर की मुलं, तुमचे नातू जेव्हा तुमच्याकडे येतात तुम्ही त्यांना म्हणता की चांगला अभ्यास कर, हे शिक, ते शिक. बरेच जण गाण्याचे क्लासेस लावतात, तबल्याचे क्लासेस लावतात, डान्सचे क्लासेस लावतात. का बरं? कारण आपली अशी इच्छा असते की त्यांच्याकडे 1-2 तरी अशा स्किल्स असावा की पुढे जाऊन आयुष्यात काही जर झालं नाही तर एखादा बाबा रे गाण्याचा क्लास टाकून देशील, तबल्याचा क्लास टाकून देशील, 4 गाण्याचे शोज करून टाकशील, तुला 4 पैसा हातात येईल, असा नेहमी विचार असतो. आणि ऑफकोर्स की क्रिएटिव्ह भाग आपल्या आयुष्यात राहावा म्हणून. पण पहिला विचार हाच असतो की 4 जर गोष्टी आपल्याला आल्या तर आपलं या जगामध्ये वावरणं हे सोपं होत असतं. तर ही एक नैपुण्याची बाब. आणि नैपुण्याबद्दल आमचे गुरु बरेच चांगलं सांगतात. तर मी त्यांच्या अभंगामधल्या 2 ओळी वाचून दाखवतो. पाहिला मी देव ओळखिला धर्म, जीवनाचे वर्म कळू आले. जीवनाचे प्रेम चिंतन नियम, राहिलो सकाम यत्नशीळ. जागृती जिव्हाळा झोपेचा कंटाळा, जीवी उतावळा ज्ञानासाठी. तर जीवी उतावळा ज्ञानासाठीच माझा जीव नेहमी उतावळा राहतो आणि मला झोपेचा कंटाळा आहे. किती चांगली स्टेट आहे आयुष्यामध्ये राहण्यासाठी की मला झोपच येत नाही. आजकाल आपण बघतो की लोक 10-10 तास झोपतात आणि नंतरही दे आर ऑलवेज व्हेरी लेझी. आपण आजूबाजूला बरीच लोकांना बघतो की फक्त लेझी असतात आणि त्यांना काही करायचं नसतं आयुष्यामध्ये. पण इथे दादा किती चांगल्याने सांगतात की जागृती जिव्हाळा झोपेचा कंटाळा, जीवी उतावळा ज्ञानासाठी. तर ही बाब झाली नैपुण्याची. नंतर आपण येऊया योजकतेवरती. तर योजकता म्हणजे काय असं कोणी मला सांगू शकतं? त्यांना काय वाटतं योजकता या शब्दाचा कसा अर्थ आणि ते आपण आध्यात्मिकरित्या कसं बाळगू शकतो? एनीवन? काय हरकत नाही, मीच सांगतो. योजकता म्हणजे तुम्ही वर्किंग प्रोफेशनल आहात तर तुम्ही जास्त चांगल्याने समजू शकाल की जेव्हा सीधी उंगली से घी नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है, त्यालाच बेसिकली योजकता असं मी समजतो. तर योजकता आपण आपल्या एक्झाम्पल मध्ये कसं बघू शकतो की जर का प्रिन्सिपल सर नाही हो म्हणत असतील ना तर आम्ही प्रोफेसर्स कडे, किंवा एका दृष्टीने होत नाहीये तर दुसरी दृष्ट घेऊन आपण योजकतेने ती गोष्ट पार पाडू शकतो. ही एक झाली झाला योजकतेचा बाब. तर आपण बघितलं अध्यात्मक दृष्टिकोनातून नैपुण्य आणि योजकता ही खूप जास्त इम्पॉर्टंट असते तुम्हाला आध्यात्मिकरित्या ग्रो करण्यासाठी. ठीक आहे, मग आपण येऊया अधिभौतिकावरती. अधिभौतिक जसं आधी सांगितलं जगाशी संबंध. आणि जगाशी संबंध आपण तसे कोणत्या गोष्टी करतो ज्याने आपल्या जगाशी संबंध बनतो? आता मी सांगितलं की आपल्या स्वतःशी संबंध कसा बनतो, आपण कोणत्याही गोष्टीमध्ये नैपुण्य जर
गाठलं किंवा आपण योजकता ही बाब बाळगली आणि योजकतेने रीतीने आपण आपलं आयुष्य जर जगलं तर आपण आध्यात्मिक होतो. अधिभौतिकासाठी आपण काय करू शकतो? तर अधिभौतिकासाठी आपण डिग्री घेतो, आपण जॉब करतो, आपण पैसा कमवतो, चांगलं घर घेतो, कार घेतो, आपल्याला प्रॉपर नवरा बायको असं हवं, आपल्याला आपल्या मुलांनी चांगलं शिकावं, पुढे जावं, अशा गोष्टी असतात. बेसिकली मनुष्याचं आजकाल एक मटेरियलिस्टिक एक्झिस्टन्स झाला आहे की आपल्या वस्तूंची जास्त किंमत आहे की नाही बाबा एक चांगलं घर असावं, एक लॅपटॉप असावा, आयपॅड असावा, फोन असावा, या गोष्टींचा जे महत्व आहे आणि या गोष्टींच्या वरचं जे आपलं काम आहे ते म्हणजे काय? ते म्हणजे आपलं असतं अधिभौतिक एक्झिस्टन्स. की उद्या जर जाऊन तुम्ही तुमच्या मुलांना सांगता बाबा रे चांगला शिक, एक चांगलं कर, तर आपण त्यांना कोणत्या दृष्टीने वळवतो आहे? आपण त्यांना अधिभौतिक दृष्टीने वळवतो आहे. आणि अधिभौतिकरित्या आपण कोणत्या 2 पैलू आहेत ज्यांनी अधिभौतिकामध्ये आपण पुढे जाऊ शकतो? तर दादा म्हणतात लोकसंग्रह आणि लोकमत हे तुमच्या अधिभौतिक आयुष्यामधले 2 खूप इम्पॉर्टंट पैलू आहेत. लोकसंग्रह म्हणजे काय? लोकांचा तुमच्या सोबतचा वावर, बरेच लोकांचा तुमच्या आयुष्यामधला संग्रह, की 4 चांगले लोक असावे आयुष्यात आपण असं म्हणतो, त्यालाच लोकसंग्रह म्हणतात. आय एम शुअर की तुम्ही तुमच्या मुलांना किंवा नातवांना म्हणू शकता की बाबा रे चांगली संगत ठेव. का असं म्हणतो की चांगली संगत ठेव? सगळ्यांना म्हणतो आपण चांगली संगत ठेवायला पाहिजे, नाही बाबा हा चांगल्या संगतीत नाही आहे. इतक्या संगतीला आपण इम्पॉर्टन्स तरी का देतो? कारण की आपल्याला माहिती आहे की जर चांगली संगत नसेल तर मनुष्य पुढे चांगल्या रीतीने जाऊ नाही शकत. पण चांगल्या संगतीसाठी तुम्हाला संगत असणं तर महत्वाचं आहे की नाही? ती संगत मिळवण्यासाठी तुम्हाला काय हवं? लोकमत हवं. लोकमत म्हणजे काय? की लोकांचा जो जनरल विचार आहे तो तुमच्या विचारांशी मॅच केला पाहिजे. सिंपल उदाहरण देतो तुम्हाला. आज जर गायत्री काकूंना किंवा गायत्री काकूंचं मत माझ्या मागे नसतं आणि गायत्री काकू माझ्या आयुष्यात नसत्या म्हणजे त्यांचा लोकसंग्रह माझ्याकडे नसता आणि त्यांचं लोकमत माझ्याकडे नसतं, तर आज मी इथे असू शकतो का? किंवा मला सांगा की तुम्हा सर्वांचं लोकमत आणि लोकसंग्रह श्री यशवंत पाठक सरांच्या मागे जर नसतं तर तुम्ही सगळे इथे असता का? म्हणजे लोकमत आणि लोकसंग्रहाशिवाय आपण सगळे इथे असतो का? नाही. तर आपल्या अधिभौतिक आयुष्यामध्ये आपला लोकसंग्रह आणि आपलं लोकमत खूप महत्वाचं आहे. लोकमताविषयी अजून एक की आपण आपल्या मुलांना हेही म्हणतो जर त्यांनी काहीतरी चूक केली की तुला काही वाटत नाही का लोक काय म्हणतील, की जग काय म्हणेल, लोक काय म्हणेल, ती काय एक्झॅक्टली दॅट्स सोसायटी. आपण सोसायटीला खूप महत्व देतो आणि जरीही आजकाल मॉडर्न विचार आहे की नाही मला फरक नाही पडत की सोसायटी काय म्हणते आणि लोक काय म्हणतील, मला याच्याशी काही घेणं देणं नाहीये. मान्य, ठीक आहे, नाही तुला घेणं देणं, पण मग त्या लोकांचं आयुष्य किती कठीण होतं. जेव्हा तुम्ही 4 लोकांसोबत चालत नाही, तुम्ही वेगळे चालता, तर तुम्हाला तुमचं आयुष्य किती कठीण जातं. काही गोष्टींमध्ये बरोबर आहे की तुम्हाला थोडं वेगळं चालावंच लागतं, त्याच्याशिवाय तुम्ही चेंज नाही करू शकत काही पण क्रेडिबल चेंज. पण तुमच्या आयुष्यामध्ये, जनरल आयुष्यामध्ये, सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुमच्यासाठी लोकसंग्रह आणि लोकमत हा अतिशय इम्पॉर्टंट अशी बाब आहे. पण लोकमतामध्ये माझा असा एक विचार येतो की आजकाल बरेच लोकांना मित्र नसतात किंवा मी स्पेसिफिकली यंगर जनरेशन मध्ये हे बघतो की नाही घरीच राहणार, फोन मध्येच राहणार, बाहेर कुठे जाणार नाही. त्यांना विचारलं अरे मग मित्रांचे काय? नाही ते ऑनलाईन असतात किंवा नाही आहेत, कामापुरते मित्र आहेत. हा कन्सेप्ट पण आहे चांगला, कामापुरते माझे मित्र आहेत. पण का मित्र तुझे कामापुरते आहेत, का तुझ्याकडे चांगले मित्र नाही, हे जर मी विचारलं तर म्हणतात नाही आमचं जमत नाही तो त्याला जरा जास्तच वाटतं. बेसिकली इगो इश्यूज आजकाल या जगामध्ये इतके वाढले आहेत कारण की प्रत्येकाला सर्वप्रथम मी दिसतो, मग जग दिसतं. पण जर तुम्हाला 4 लोकांना जमवायचं असेल तर तुम्हाला तुमचा मी पाण्यामध्येच ठेवावा लागतो, तुम्हाला मी बाजूलाच ठेवावा लागतो, मग कुठे जाऊन तुम्हाला लोकमत मिळेल. आणि जर लोकमत मिळालं तरच तुम्हाला लोकसंग्रह होईल आणि जर लोकसंग्रह झाला तरच तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये नैपुण्य मिळेल. म्हणजे बघितलं का, जर अधिभौतिकरित्या तुम्ही सक्षम नसाल तर तुम्ही अधिदैविकरित्या किंवा आध्यात्मिकरित्या पण सक्षम नाही.
की जर लोकसंग्रह नसेल तर नैपुण्य प्राप्त नाही होणार, लोकसंग्रह नसेल तर योजकता होऊच शकत नाही. म्हणजे अधिभौतिकरित्या जर तुम्ही सक्षम असाल तरच तुम्ही आध्यात्मिकरित्या सक्षम व्हाल. आणि जर तुमच्यामध्ये नैपुण्य नसेल, जर माझ्यामध्ये स्किलच नाही, माझ्याकडे बोलण्याची स्किलच नाही, मला माहितीच नाही की 4 लोकांशी कसं बोलावं, मग मी लोकसंग्रह करू शकतो का? नाही. ते म्हणतील अरे याला बोलताच येत नाही, मग आम्ही तुझ्यासोबत का मैत्री करू? म्हणजे आध्यात्मिकरित्या तुम्ही सक्षम असाल तर तुम्ही अधिभौतिकरित्या सक्षम असू शकता का? नाही. म्हणजे हे दोन्ही पैलू एकमेकांसोबत इंटरकनेक्टेड आहेत. आध्यात्मिक आणि अधिभौतिक हे दोघं एकमेकांसोबत इंटरकनेक्टेड आहे. इतकं आपण बघितलं. आपल्या एक्झाम्पल मधून आपण हे कसं हे करू शकतो की लोकसंग्रह, मी 30 लोकांना जमवला, हा माझा लोकसंग्रह. की 30 लोक माझ्यासोबत आले आणि ते माझे मित्र होते, मैत्रिणी होत्या आणि म्हणून मी तो क्लब स्थापन करू शकलो, तर माझा झाला लोकसंग्रह. आणि ते 30 जण माझ्या विजनला सपोर्ट करत होते, त्यांना माझे विचार आवडत होते, हा झाला माझ्याकडचा लोकमत. त्यांचा लोकमत माझ्या पाठीमागे होतं आणि त्यांचा लोकसंग्रह माझ्या सोबत होता, म्हणूनच मी एक क्लब स्टार्ट करू शकलो. बरोबर. हे झालं आपलं अधिभौतिकाबद्दल. तिसरा आणि शेवटचा पैलू म्हणजे अधिदैविक. आध्यात्मिक स्वतःसोबतचा संबंध, अधिभौतिक जगासोबतचा संबंध, अधिदैविक देवासोबतचा संबंध. आणि आपण आपल्यापैकी असे बरेच लोक आहोत जे आध्यात्मिक तर झालं आहे आयुष्यात, अधिभौतिक पण झालं आहे, पण जर सर्वात कठीण कोणतं असेल तर ते आहे अधिदैविक. म्हणूनच आपण मंदिरात जातो, म्हणूनच आपण पूजा आरती करतो, म्हणूनच आपण गुरु करतो. का बरं? कारण की आध्यात्मिक तर सर्वांना जमतं हो. स्वतःशी बोलायला काय अर्थ आहे? आपण मूर्खच म्हणतो लोकांना स्वतःशी बोलतात. स्वतःशी बोलणं काही कठीण नाहीये, पण देवाशी बोलणं किती कठीण, देवाशी संबंध साधणं किती कठीण आहे. किती जण आपल्यापैकी असं म्हणू शकतात नाही माझ्या देवासोबत रोजचं कनेक्शन आहे, मी रोज त्याच्यासोबत एक कॉन्व्हर्सेशन करतो, असं आपल्यापैकी किती जण म्हणू शकतात? फार कमी. जर असं असतं तर आज देवाधर्माचे काही बाबच नसती. प्रत्येक जण आपापल्या घरी असतं, कोणी मंदिरात जातच नसणार किंवा कोणी गुरुच नाही करणार. का? कारण की माझ्या देवासोबत जर कनेक्शन आहे तर बा मला यांची काय गरज. मग आपण आपल्याला जर माहिती की अधिदैविकरित्या आपण लॅक करतो आहे, अधिदैविक हेच मला जमत नाही आहे, मग अधिदैविक आपल्याला जर सक्षम करायचं असेल तर 2 कोणत्या गोष्टी असतात? आपण बघितलं, आध्यात्मिकरित्या नैपुण्य आणि योजकता हवी, अधिभौतिकरित्या लोकसंग्रह आणि लोकमत हवा. तर अधिदैविकरित्या काय? तर आमचे महाराज म्हणतात की अधिदैविकरित्या तुम्हाला कालज्ञान आणि उपासना हे 2च मार्ग आहेत अधिदैविकरित्या पुढे जाण्यासाठी. कालज्ञान म्हणजे काय आणि उपासना म्हणजे काय? कालज्ञान म्हणजे जसं की नेम सजेस्ट की आपल्या काळाचा तुम्हाला एक प्रॉपर ज्ञान असायला हवं. काळ काय चालू आहे, आणि जेव्हा मी काळ म्हणतो तेव्हा काय एक्झॅक्टली काळ? भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ, तिन्ही ना मिळून मी काळ म्हणतोय. काळाची जाणीव, काळाच्या बद्दलचं ज्ञान आपल्याला जर असेल तर आपण देवाशी कनेक्ट करू शकतो. काळज्ञान म्हणजेच अधिदैविक, काळज्ञान म्हणजेच देवासोबतचं कनेक्शन. कसं काय? जर आपण म्हणू की मी निखिल देशपांडे आणि मला जर माहितीच नाही की माझा भूतकाळ काय, की अरे मी अलोक देशपांडेंचा मुलगा किंवा मी प्रकाश देशपांडेंचा नातू किंवा मी रामचंद्र देशपांडेंचा पण तू, हे जर मला माहितीच नसेल, जर मला माझ्या पूर्वजांनी काय केलं हे माहितीच नसेल, जर मला माझ्या देशाने आधी काय केलं हे माहितीच नसेल, तर मी आज वावरू शकेल का? आपण जेव्हा शाळेत जातो आणि मला असं वाटतं बरेच लोक आपल्यापैकी जे टीचर्स असतील त्यांना हे कळेल की तुम्ही हिस्ट्री शिकवता तुमच्या मुलांना. का बरं? मग ते तर होऊन गेलेलं आहे ना. मग आता आपण हिस्ट्री का शिकतो आहे? आता आपल्याला का आपण इतकं महत्व देतो पास्ट गोष्टींना, की हिस्ट्रीवरती लोक डॉक्टरेट करतात, पीएचडी करतात? का बरं? झालेल्या गोष्टी आहेत, तुम्ही समोर बघायला पाहिजे किंवा वर्तमानमध्ये काहीतरी करायला पाहिजे. पण इथे जमलेला टीचर्स मला नक्की सांगू शकतील की जोवर तुम्हाला तुमच्या हिस्ट्री माहिती नसेल तोवर तुम्ही तुमच्या प्रेझेंटला समजूच शकत नाही, ओळखूच शकत नाही, वावरूच शकत नाही. की जर तुम्हाला माहितीच नसेल की हा आयपॅड कसा बनला आहे किंवा हा फॅन कसा चालतो, हा लाईट कसा चालतो, हे तुम्हाला माहितीच नसेल,
किंवा नागपूर, आता मी नागपुरात राहतो तर नागपूरचा जर मला हिस्ट्री माहितीच नसेल तर मला हे माहितीच नाही की मी जिथे राहतोय, ज्या एरियामध्ये राहतोय, त्याचं का असं वातावरण आहे, त्या इथे का बरं एक तलाव आहे, हे मला माहितीच नाही पडणार. म्हणजे आपल्या वर्तमान स्थितीला ओळखण्यासाठी आपल्याला आपल्या भूतकाळामध्ये जाणं अत्यावश्यक आहे. आणि इथेच सर मेजॉरिटी ऑफ द लोक लॅक करतात की जर आता माझ्याकडे एक प्रॉब्लेम आहे की मला कळत नाहीये हे कसं करावं. माझ्याकडे प्रॉब्लेम होता की हा क्लब फॉर्म होत नाहीये, माझे प्रिन्सिपल सर मला काही देत नाहीये परमिशन, तर आम्ही भूतकाळात गेलो, त्यांच्या क्लासमेटला शोधलं आणि त्यांना आणलं. पण जर मला माहितीच नसतं की ते सर त्यांच्या क्लासमेट होते तर मी त्या प्रेझेंट मध्ये जगू शकलो असतो का? हो, नाही. म्हणजे भूतकाळाचा ज्ञान वर्तमान काळामध्ये तुमचं माइंडफुलनेस आणि मगच कुठे जाऊन आपल्याला भविष्याबद्दलची आपली एक विजन क्रिएट होते. बरेच लोकांना मी बघतो आजकाल की ज्यांना आपल्या भविष्याबद्दल काही आयडियाच नाही, एक विजन नाही आहे, एक आउटलाईन नाही आहे की मला पुढे जाऊन 5 वर्ष पुढे जाऊन 10 वर्ष पुढे जाऊन काय करायचं आहे बा, काहीच ठाव नाही आहे. का? कारण की त्यांना आपल्या पास्ट बद्दलच काही नाही माहिती. की जर मी आधी अमरावतीला राहायचो, आता मी नागपूरला राहते, मी इथे या घरामध्ये कसं पोहोचलो या बाबतीत मला माहितीच नसेल तर मला याची किंमत राहणार का? हो, मी बरेचदा आई वडिलांना आपल्या मुलांना सांगताना बघितलंय की तुला या गोष्टीची किंमतच नाही आहे. का म्हणतो आपण तुला त्यांना किंमत नाही आहे? आणि त्यांना जर किंमत नाही तर तुम्हाला कशी काय किंमत आहे त्यांना का नाही? दोघही एकाच घरात राहतात, दोघही एकाच वातावरणात वावरतात, मग एकाला किंमत नाही आणि दुसऱ्याला किंमत आहे असं का? कारण की आई वडिलांनी तेवढी कष्ट आणि मेहनत करून ती गोष्ट जर घेतली आहे तर त्यांना त्याची किंमत आहे का? कारण की त्याला त्या गोष्टीचा भूतकाळ माहिती आणि मुलांना त्या गोष्टीची किंमत नसते कारण की त्यांनी ते 4 पावसाळे बघितलेच नाही. ज्या पावसाळ्यामध्ये तुम्ही छोट्या घरात राहत होते, तुम्ही कमी खात होते, तुम्ही बाहेर नव्हते जात, आणि आता जेव्हा तुम्ही मोठ्या घरात राहत आहात, चांगलं सगळं खायला प्यायला आहे, एसी आहे रूम मध्ये, मग कुठे जाऊन वाटते की दिस इज नाईस. पण पॅरेंट्सनी बिकॉज ते बघितलं आहे, त्यांना भूतकाळ माहिती आहे म्हणून त्यांना आजची काय व्यवस्था आहे या बाबतीचा एक प्रेम आहे. ते प्रेम जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला भूतकाळ मध्ये जाणं अत्यावश्यक आहे. तर कालज्ञान या बाबतीत पण आमचे गुरूंचे एक अभंग आहे, मी तो म्हणून दाखवतो. बोल ऐकाल फक्त. आजचा मनुष्य मानवे निर्मिला, आजचा मनुष्य मानवे निर्मिला, बोल का देवाला लावायाचा इतिहास जाला ठाऊक न काही, इतिहास जाला ठाऊक न काही, म्हणे जगी नाही देव मूर्ख, म्हणे जगी नाही देव मूर्ख, कधी केला याने शास्त्राभ्यास कोठे, अनुष्ठान नेते केले काही, केले काही, आजचा मनुष्य. इतिहास ज्यांनी ठाऊकच नाही आहे, ज्याला ठाऊकच नाही आहे, तो म्हणतो की देवच नाही. अरे जर तुला माहितीच नाही, तुला एक्सपिरियन्सच नाही, अनुभवच नाही, आज जर तुम्ही सगळे इथे आहात म्हणजे तुम्हाला तुमच्या देवासोबत काहीतरी कनेक्शन जाणवलं असेल म्हणूनच तुम्ही आज इथे आहात. मला माझ्या देवासोबत काहीतरी कनेक्शन जाणवलं असेल म्हणूनच मी आहे आणि बाकी लोक नाही. ते का बरं? कारण की मला माझा इतिहास माहिती आहे. आणि ज्यांना नाही माहिती, ज्यांना तो अनुभव कधी आलाच नाहीये, ते काय म्हणतात? देवच नाही, मी तर मानतच नाही देवाला, मी तर काही करतच नाही. अरे कारण की तुला त्या गोष्टीचा एक्सपिरियन्सच नाही आलाय, अनुभवच नाही आलाय, तू कसं मानशील? बरोबर आहे की नाही? तर ही गोष्ट झाली कालज्ञानाची. म्हणजे आपल्याला कळतं की जर तुम्हाला देवासोबत एक संबंध साधायचा असेल, तुम्हाला कालज्ञान किती गरजेचं आहे आणि आपण त्याला किती कमी लेखतो.
पण त्याचा किती महत्व आपल्या आयुष्यामध्ये असतं. आणि आपण याच्यामध्ये बघाल की कालज्ञान जर आपल्याला असेल तर आपल्याकडे लोकमत असते, की जर मला माहिती, मला काळाची ओळख आहे, मला माहिती की आज जर मला माझ्या वयाचे मित्र जर कमवायचे असतील तर मला काही आर्टिस्टच्या बद्दल माहिती असलं पाहिजे, मला रणवीर सिंग बाबतीत माहिती असायला पाहिजे, दीपिका पदुकोण बद्दल माहिती असायला पाहिजे, रोहित सराफ बद्दल माहिती असायला पाहिजे. या 4 लोकांबद्दल जर मला माहिती असेल तर मी 4 लोक लगेच माझे मित्र बनू शकतात. म्हणजे जर तुम्हाला कालज्ञान असेल तर तुमच्याकडे लोकमत आहे, आणि लोकमत असेल तर लोकसभा. म्हणजे आपण काय शिकलो, की जर तुमच्याकडे अधिदैविकरित्या तुम्ही सक्षम असाल तर तुम्ही अधिभौतिकरित्या सक्षम असता. आणि आपण आधी शिकलेलो की जर तुम्ही अधिभौतिकरित्या सक्षम असाल तर तुम्ही अध्यात्मिकरित्या सक्षम असता. म्हणजे काय झालं, म्हणजे तुम्ही जर अधिदैविकरित्या सक्षम असाल तर तुम्ही अध्यात्मिकरित्या पण सक्षम आहात. ह्या तिन्ही गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहेत. दुसरा पैलू जो आपण अधिदैविक मध्ये बघितलेला तो म्हणजे उपासना. उपासना म्हणजे काय, तर उपासना माझ्यासाठी आहे की ती एक स्पेशल वे जी मी माझ्या देवाला देतो आणि मी माझ्या देवासोबत एक संभाषण साधतो. ती वेळ माझ्यासाठी उपासना. आणि उपासनेचा जो पैलू आहे हा प्रत्येकासाठी डिफर करतो. काही लोकांसाठी उपासना म्हणजे गार्डनिंग असतं, काही लोकांसाठी उपासना म्हणजे पूजा करणं असतं, काही लोक मंदिरामध्ये जातात, रोज जातात, ती त्यांच्यासाठी उपासना असते, दर गुरुवारी जातात, ती त्यांची उपासना असते, आई वडिलांची सेवा करतात, ती त्यांची उपासना असते. उपासना बरेच प्रमाणामध्ये आपल्या समोर येते, पण खरी उपासना ही तुमची तुम्हाला जाणवावी. आमचे गुरु आम्हाला उपासना देतात म्हणजे काय देतात, आमचे गुरु आम्हाला एक मंत्र देतात, तो आमच्या इष्टदेवतेवरती असतो. ती इष्टदेवत कोण, जी आमच्या गुरूंना वाटते की तो देव जो आमच्या सोबत सर्वात जास्त चांगल्याने वावरेल, जो आमचा बेस्ट फ्रेंड असेल तो आमचा इष्टदेव, की ज्या देवाच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या माझ्यामध्ये यावा, तो माझा इष्टदेव. की जी जर्नी मी पुढे चालणार आहे, की मी आता सध्या एक स्टुडंट आहे आणि मी स्पर्धा परीक्षांबाबतीत मी तयारी करतो आहे, तर मला गणपती देण्यामागचं कारण काय, तर मला असं वाटतं गणपती ज्ञानाचं देव आहे आणि म्हणून मला गणपती मिळाला, माझा इष्टदेव गणपती. मग आपल्या इष्टदेवतेला घेऊन आपण 5 मिनिटं, मी जर आता आम्हाला माळ असतात, तर आम्ही 5 मिनिटं ती माळ जर केली तर त्या 5 मिनिटात मला काय करायचं आहे, तर मला माझ्या इष्टदेवतेसोबत एक कनेक्शन साधायचं, त्याच्यासोबत एक कम्युनिकेशन करायचं आहे. बरेचदा मी बघतो एल्डर लोकांना जे आपल्या नातवांना, मुलांना सांगतात, नाही देवासमोर बस, तू थोडेसे 5 मिनिटं मेडिटेशन कर, आणि लोक बसतात, असे हात जोडून बसतात आणि त्यांना समोर फक्त मूर्त्या दिसतात. फॉरेनर्सला हा कन्सेप्ट किती नवीन वाटतो, की हे लोक बसत आहेत, 4 मूर्त्यांसमोर बसत आहेत आणि हात जोडून बसले आहेत, काय माहिती देव जाणे काय करतात. पण आणि आपल्या लहान मुलांना पण समजत नाही, माझे तर लहान बहिणी आहेत, मला त्यांनाही कळत नाही की बसून करायचं काय, खरं बस असं बसायचंय आणि मंत्र जाप करायचा आहे. याच्या मागे खरंच काही लॉजिक आहे का, या मंत्र जापाचा खरंच काही वापर आहे का. तर मी असं म्हणतो की मंत्र जाप तर ही एक औपचारिक एक बाब आहे. मंत्र जाप सुरू असताना जो तुमचा सबकॉन्शियस, तुमच्या आत्म्याचा तुमच्या देवासोबतचा जो संबंध आहे, तीच खरी उपासना. जे आपण आधी बघितलं की आध्यात्मिकरित्या आपण काय करतो, आपल्या आत्म्यासोबतचा संबंध, ते झालं अध्यात्म. आपल्या जगासोबतचा संबंध अधिभौतिक, आणि आपल्या आत्म्याचा आपल्या देवासोबतचा संबंध म्हणजे अधिदैविक. आणि तो संबंध साधणं सोपं नाही, की आपण इथे औपचारिकरित्या आपण आपला मंत्र म्हणतो आहे, आपली माळ करतो आहे. बरेच लोकांना मी बघतो माळ करत असतात, तिथे टीव्ही बघत असतात, माळ करत असतात, कुकिंग करत असतात किंवा फोन बघत असतात. अरे ही कशी उपासना. त्या मायेच्या मागचं काही कारण तर असू द्या, त्या मायेचं काही महत्व तर असू द्या, त्या मंत्रांचा काहीतरी उपयोग तरी राहू द्या. आणि तो कधी येईल, तो तेव्हा येईल जेव्हा तुम्ही करत असताना तुमचा जो सबकॉन्शियस माइंड आहे, तुमची जी आत्मा आहे, ती तुमच्या देवाशी जर संवाद साधत असेल तर त्याला काहीतरी महत्व आहे. आणि तो संवाद साधताना मी माझ्या देवाशी खूप नॉर्मलरित्या बोलतो की हे
आता मी इंग्रजीमध्ये खूप बोलतो, माझा तसा वावर इंग्रजीमध्ये भरपूर आहे, तर मी माझ्या देवाशी इंग्रजीमध्ये बोलतो. हे हाव यू, सो दिस हॅपन, दॅट हॅपन, आय डोंट नो व्हॉट टू डू. की माझ्या आयुष्यात काही प्रॉब्लेम आल्यानंतर मी उपासना करताना माझ्या देवाशी बोलतो की बाबा रे, मला काही हे जमत नाही आहे, तुला काय वाटतं? तो पुन्हा माझ्याशी बोलेल की नाही याचा मला गॅरंटी नाही. कधी बोलतो, कधी नाही बोलत. आणि बोलेल याचा अर्थ काय, खरंच माझ्याशी बोलतो आहे, मला नका टाकू तुम्ही असायलम मध्ये, खरंच कोणी माझ्याशी बोलत नाही आहे, पण मला काही सायन्स देतील किंवा मला स्वतःलाच कळेल. इंट्युशन जे झालं आपण म्हणतो की मला, आय एम शुअर की तुम्ही जेव्हा तुमच्या फील्डमध्ये काम करता, कोणता प्रॉब्लेम तुमच्या समोर येतो, तुम्ही खूप 4 दिवस लावले, खूप डोकं लावलं की हे काही जमत नाही, हे सुटत नाही. तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये पण बघा, एखादा असा प्रॉब्लेम येईल की तुम्हाला 4 दिवस खूप वेळ लावेल की त्याला करायचं काय, करणार काय. 5 मिनिटं तुम्ही बसा, तुम्हाला आपोआप एक सोल्युशन तुमच्या मनामध्ये येईल. ते सोल्युशन कुठून आलं हो? ते सोल्युशन असं स्वतःहून आलं का? जर आधीच तुमच्यामध्ये ते सोल्युशन होतं तर ते 4 दिवस गेलं कुठे? 4 दिवसचं सोल्युशन कुठे होतं? अचानक 5व्या दिवशी कुठून आलं? ते तेव्हा आलं जेव्हा तुम्ही इंट्रोस्पेक्शन केलं आणि तुम्ही तुमच्या देवाशी संवाद साधला, मग कुठे जाऊन तुम्हाला सोल्युशन सापडलं आहे. त्यामुळे तुमच्या देवासोबतचा कनेक्शन हे झालं अधिदैविक रित्या स्टेबल असणं, सक्षम असणं. आणि याच्यावरती आमच्या महाराजांचा अजून एक अभंग आहे, त्याच्या मी ओळी तुम्हाला वाचून दाखवतो. भजा याचा देव देवासाठी नाही, खोळंबेना काही त्याचे बाबा. म्हणजे तुम्हाला जर देवाला पूजायचं असेल तर तुम्ही तुमच्यासाठी पूजा, त्याला काही पडलेलं नाहीये, त्याला इतकं मोठं जग हाताळायचं आहे. त्यामुळे तुमच्या एका पूजेने त्याचं काहीही अडलेलं नाही, खोळंबेना काही त्याचे. आपुलियासाठी पूजा याचा देव, घेता त्याचे नाव कार्यसिद्धी. आपण का घेतो देवाचे नाव? की आपण जे कार्य करत आहोत आपल्या अधिभौतिक आयुष्यामध्ये, त्याला जर आपण आपल्या अधिदैविकाचा जर सपोर्ट दिला तर कुठे जाऊन आपल्या अधिभौतिक आयुष्यामध्ये त्याला कार्यसिद्धी प्राप्त होते. अधिकारापरी आचरावे कर्म, यशाचे या वर्म त्याचे होते. तुमच्या अधिकाराप्रमाणे तुम्ही जर कोणतं काम केलं तर तुम्हाला यश नक्कीच मिळतं. पेरणे प्रयत्न, पिकणे ही कृपा. ही लाईन मला खूप आवडतं की पेरणे हा आपला प्रयत्न असतो. पण कितीतरी फार्मर्स आहे जे पेरतात, काहींना दुष्काळ प्राप्त होतो, काहींना चांगली फसल प्राप्त होते, काहींना फ्लड प्राप्त होते. पेरणे हा आपला प्रयत्न आहे. आपण कॉलेजला जातो, आपण एक जॉब घेतो, हे आपण पेरतो, गुण पेरतो. तुम्ही तुमच्या मुलांना किंवा नातवांना चांगल्या शाळेमध्ये टाकता, चांगल्यानंतर कॉलेजमध्ये टाकाल, हे तुम्ही तुमच्याकडून दिलेलं पेरणं झालं. पण त्याच्यामधून ते शिकतील की नाही हे कोणाच्या हातात आहे? की तुम्ही जर एखादा जॉब करायला गेला तर जॉबला अप्लाय करणं हे तुमच्या हातात आहे. तुम्ही पेरलं ते बीज, पण खरंच जॉबमध्ये एक्सेप्ट होणं तुमच्या हातात आहे का? की तुम्ही एखादा बिझनेस सुरू केला, ते सुरू करणं तुमच्या हातात आहे, पण तो खरंच सक्सेसफुल होईल की नाही हे तुमच्या हातात आहे का? मग ते कोणाच्या हातात आहे? ते त्याच्या हातात आहे. की पेरणे हा प्रयत्न, पिकणे ही कृपा. आणि ती कृपा कशी? यत्न नव्हे सोपा कृपे विण. की यत्न सोपाच नाही आहे, कृपा जर नसेल तर यत्न कधीही सोपा होणार नाही. तुमच्या जवळच कृपा नसेल तर तुम्हाला कितीही 4 बिझनेस टाका, ते ठप्पच पडणार आहेत. तुम्ही 4 डिग्र्या घ्या, पण तुम्हाला जॉब मिळणार नाही. आपण बरेच असे लोक बघतो जे अल्टिमेटली स्किल्ड असतात पण ते पुढे जाऊ शकत नाही का? कारण की कुठे ना कुठेतरी ती कृपा लॅक करते आहे. आणि कृपेसाठी आपल्याला आधीच सांगितलंय दादा की काय करावं? काळज्ञान आणि उपासना या 2च गोष्टी. बिलकुल कोणी म्हणत नाही रोज देवाला रोज हात जोडा, रोज जाऊन तुम्ही मंदिरात जावं, असं कोणीही म्हणत नाही. तुम्हाला जर तुमच्या काळाबद्दल ज्ञान असेल आणि तुम्ही जर रोज उपासना करत असाल तर तुम्हाला तुमची गोष्ट कार्यसिद्धी प्राप्त होईलच याची गॅरंटी मी देतो. आणि उपासना जर आपण केली समजा, तर आपण आपल्या देवाशी संबंध साधतोय आणि आपण आपल्या डोक्यामध्ये विचार येत आहेत, आपल्या जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होतो आहे. तर म्हणजे उपासनेने काय मिळतोय आपल्याला उपासनेने नैपुण्य मिळतंय. आणि नैपुण्य कुठलं बाब होती हो? तुम्हाला जर आठवत असेल तर नैपुण्य ही आध्यात्मिक दृष्टीची बाब आहे.
म्हणजे अधिदैविक उपासनेनी आपल्याला आध्यात्मिक नैपुण्य मिळत आहे. अधिदैविक कालज्ञानाने आपल्याला आध्यात्मिक ही योजकता प्राप्त होते आहे. बरोबर आहे की नाही? की जर माझा क्लब फॉर्म झाल्यानंतर मला जर एक विजनच नसती, मी जर विचार विनिमय केलाच नसता की यार या क्लबला पुढे कसं घेऊन जावं आणि मी उपासना केलीच नसती रोज, तर तो आज क्लब 4 वर्ष टिकला असता का हो? बिलकुल नाही. त्यासाठी मला उपासना करणं गरजेचं होतं. म्हणजेच उपासना कालज्ञान म्हणजेच अधिदैविकरित्या तुम्ही सक्षम असाल, तुम्ही अधिभौतिकरित्या सक्षम असता, म्हणजेच तुम्ही आध्यात्मिकरित्या सक्षम असता, म्हणजेच तुम्ही अधिदैविकरित्या सक्षम असता. तुमच्यामध्ये नैपुण्य आणि योजकता नसेल तर तुम्ही उपासना करूच शकत नाही. तुम्हाला जर जगाला ओळखण्याची ताकदच नसेल, तुम्हाला जर ते नैपुण्यच नसेल की तुमच्या समोर आलेल्या गोष्टीला कसं सॉल्व्ह करावं किंवा त्याच्याबद्दल विचार कसा करावा, हे जर तुम्हाला नैपुण्यच नसेल तर तुम्हाला काळज्ञान होईल का? नाही. आणि जर काळज्ञान नसेल तर तुम्हाला योजकता मिळेल का? नाही. म्हणजे आध्यात्मिक अधिदैविकावरती अवलंबून आहे, अधिदैविक अधिभौतिकावरती अवलंबून आहे, अधिभौतिक पुन्हा आध्यात्मिकावरती अवलंबून आहे. ही जे गोल्डन सर्कल आहे आध्यात्मिक अधिभौतिक अधिदैविकावरती, या गोल्डन सर्कलला प्राप्त करण्यासाठी आपल्याला कोणत्या 6 गोष्टी महत्वाच्या आहेत? नैपुण्य, योजकता, लोकसंग्रह, लोकमत, काळज्ञान आणि उपासना. तर हे 3 पैलू आणि यांचे 6 सब पैलू जे आहेत ते जर आपण आपल्या आयुष्यामध्ये बाळगले तर आपण खूप सुखी राहू असं आमचे महाराज आम्हाला सांगतात. आणि मला असं वाटतं तुम्हाला पण या गोष्टी बाबतीत, मी जसं तुम्हाला आधीच सांगितलं की या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, आपल्या सर्वांना या गोष्टी माहिती असतात, पण त्याला एक स्ट्रक्चर नाही, त्याला एक असं प्रॉपर स्ट्रक्चर कोणीही दिलेलं नसल्यामुळे आपल्या डोक्यामध्ये त्या गोष्टी नसतात. पण ह्या गोष्टी प्रत्येकाला माहिती. मी नवं आज काहीही इथे सांगितलेलं नाही असं मला वाटतं. आणि या सर्व गोष्टींना आमच्या प्रार्थनेमध्ये खूप चांगल्याने समप करता मी त्यांनी माझा समारोप करतो. नैपुण्यासम मित्र नाही जगती, कष्टे तया मिळवा, अंगी योजकताही आणून तुम्ही भाग्यासी होर अबावा. नाहो विस्मृत लोक संग्रह, स्तुती गीतेत ज्याची असे, द्यावा लोकमतासी आदर जणू, पाण्यामध्ये मी नसे. कालज्ञान यथार्थ जाणून करा, नेमे प्रभुपासना, आहे हीच षडंग युक्त सकला, भाग्यप्रधा साधन. जय श्रीराम. धन्यवाद. खूप छान. हो खूप छान निखिल. फक्त मी तुला एक सांगू का, आतापर्यंतचं तू जेवढं सांगितलं आणि तुझा जो विषय होता उपासनेच्या गाभाऱ्यात, ते आताचं जे सांगितलेलं त्या विषयाशी फक्त तू 2 ते 3 ओळीत कनेक्ट कर. आपण पैलू बघितलाच अधिदैविकाचा, ज्याच्यामध्ये उपासना आपल्याला सांगितल्या गेलेली आहे. तर कसं आहे, माझा उपासनेचा जो अनुभव आहे तो प्रत्येकाला आपापला एक अनुभव आहेच उपासनेचा, की मला असं आय एम शुअर की मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी मला सांगायला पाहिजे. आणि आपण आपले जर इथे अनुभव सांगितले तर लगेच कनेक्ट होऊ, की अशी एखादी वेळ जिथे तुम्ही एका संकटामध्ये होते किंवा तुमच्या समोर एक प्रॉब्लेम होता आणि तुम्ही 5 मिनिटं फक्त बसले. आम्ही असं नाही म्हणतो की देवाचं स्मरण करत आहात, मी म्हणताय फक्त 5 मिनिटं साधे बसले आहात आणि तुम्हाला त्याच्याबद्दल सोल्युशन जे कळलं आहे, त्या 5 मिनिटात खरं काय झालेलं आहे तीच म्हणजे खरी उपासना असं मी म्हटलं. मी उपासनेबद्दल बोललोच आणि उपासनेच्या गाभाऱ्यात म्हणजे मी खरं तर सुरुवातीलाच बोललो की मी आज टॉपिक हा अध्यात्म व अनुभूती याच बद्दल पुढे बोलणार आहे आणि त्याचा एक पार्ट म्हणून मी उपासना असं बोललेलो. पण तुम्हा सर्वांपैकी जर कोणालाही असं सांगायचं असेल की तुम्हाला असा एक अनुभव आला जिथे तुमच्या समोर एक संकट होतं आणि तुम्ही 5 मिनिटं बसले आणि तुम्हाला एक सोल्युशन जर मिळालं, तर प्लीज